कोल्हापूर प्लास्टिक बंदी मराठी निबंध। प्लास्टिक हा आधुनिक जगाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, परंतु त्याच्या दुष्परिणामांमुळे तो आता पृथ्वीच्या अस्तित्वासाठी एक गंभीर धोका बनतो आहे। अशा परिस्थितीत कोल्हापूर शहराने एक धाडसी निर्णयातून प्लास्टिकवर बंदी घातली आहे। कोल्हापूर प्लास्टिक बंदी ही केवळ एक शहराची योजना नसून एक सामाजिक जागृती आणि पर्यावरण प्रेमाचे प्रतीक आहे। प्लास्टिकचे दुष्परिणाम। एक वेळ वापरायच्या प्लास्टिकचे आयुष्य खूपच लहान असते, पण नष्ट होण्यासाठी त्याला शेकडो वर्ष लागतात। हा प्लास्टिक नद्या, तलाव, शेतजमिनी आणि समुद्रात मिसळून पर्यावरणाचे प्रदूषण करतो आणि जनावरे, पक्षी आणि जलचर प्राणी यांच्या जीवाला धोका निर्माण करतो। प्लास्टिक जळाल्यास तो विषारी वायू निर्माण होतात, जे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे। कोल्हापूर सारख्या पर्यटन केंद्रासाठी ही समस्या अधिक गंभीर होती। कोल्हापूर प्लास्टिक बंदीचे स्वरूप। कोल्हापूर महानगरपालिकेने ही बंदी अंमलात आणली आहे। या अंतर्गत खालील गोष्टीवर बंदी आहे। एक वेळ वापरायचे प्लास्टिकचे कप, वाटगे, प्लेट्स, कॉटे, चमचे इत्यादी प्लास्टिकच्या पिशव्या, 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या थर्मोकॉलच्या वस्तू या बंदीचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे। बंदी अंमलबजावणीची पावले। जनजागृती। प्रथम नागरिकांना प्लास्टिकच्या हानीविषयी आणि बंदीविषयी माहिती देण्यात आली आहे। मोहिमेद्वारे लोकांना पर्यायी उत्पादने वापरण्यासाठी प्रोत्साहित केले गेले। जागृतीनंतरही जर बंदीचे उल्लंघन झाले तर दुकानदार आणि ग्राहक यांना दंडाची तरतूद करण्यात आली आहे। कापड, ज्यूट, कागद किंवा इतर जैविक विघटन होणाऱ्या पिशव्यांचा वापर वाढवण्यावर भर दिला जातो आहे। बंदीचे सकारात्मक परिणाम। शहरातील नद्या, नाले आणि रस्ते प्लास्टिक मुक्त होण्यास मदत होईल। पाणथळ जीवसृष्टीचे रक्षण होऊ शकेल। कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण कमी झाल्यामुळे स्वच्छता व्यवस्थापन सोपे होईल आणि शहराचे सौंदर्य वाढेल। प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारेल। स्वच्छ आणि हिरवळ कोल्हापुराची ओळख पर्यटकांमध्ये पक्की होईल, ज्यामुळे येथील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल। आव्हाने आणि उपाययोजना। लोकांच्या प्लास्टिकच्या सवयी बदलणे सर्वात मोठे आव्हान आहे। यासाठी सतत जागृती आणि शिक्षणाची गरज आहे। पर्यायी उत्पादने सहज उपलब्ध आणि किफायतशीर होणे आवश्यक आहे। बंदीची कठोरतेने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे। कोल्हापूर प्लास्टिक बंदी ही पर्यावरण संरक्षण ही आपली जबाबदारी आहे। या संदेशाची जिवंत साक्ष आहे। ही बंदी केवळ कायद्याचा भाग न राहता एक सामाजिक चळवळ बनली आहे, तरच तिचे खरे यश साध्य होईल। प्रत्येक नागरिकाने आपापल्या स्तरावर प्लास्टिक मुक्त जीवन जगण्याचे संकल्प घेतले तर कोल्हापूर देशासाठी एक आदर्श ठरेल। आपल्या भावी पिढींसाठी एक स्वच्छ आणि हिरवीगार सोनेरी कोल्हापूर देणे हे या पाऊलाचे अंतिम उद्दिष्ट आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।